हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक होणार. बंडखोरांना आवरण्यावरती चर्चा होणार, तर मुंबईतही बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची चर्चा. निकालाआधीच कल्याण डोंबिवलीत भाजपचे 2 उमेदवार विजयी. प्रभाग क्रमांक 18 अ मधनं रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक 26 क मधनं सावरी नवरे बिनविरोध. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश. कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाहीत. पुण्यामध्ये शिंदेची शिवसेना 165 जागा लढणार. प्रणव धंगेकर धनुष्यबाणावरतीच लढणार, रवींद्र धंगेकरांकडनं स्पष्ट. नागपुरात भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा सुटला. 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली. काँग्रेसकडनं 151 उमेदवार रिंगणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. भाजपकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे पदाधिकारी आक्रमक. शिंदे गट, भाजप, अजित पवार गट अर्जासोबत पॅकेज देतात. निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली, संजय राऊतांचा आरोप. तर 11 तारखेला मोदी मुंबईत येण्याची शक्यता, राऊतांची माहिती. नवी मुंबई पालिका निवडणूक तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं मुली नशीब आजमावणार. शिरसाट यांची मुलगी, अंबादास दानवेंचा भाऊ, चंद्रकांत खैर यांच्या पुतण्यासह प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडणूक रिंगणार. मुंबईत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही. इंग्रजी दैनिकाची माहिती. 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजप आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटी रुपयांचा निधी. लाडकी बहीण योजनेत 12,900हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड. नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक.